नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओचा विषय असा आहे, हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीया अत्यंत शुभ मानली जाते आणि या दिवशी शुभ कार्य केली जातात. अक्षय तृतीयेचा दिवस हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. अक्षय तृतीया ही दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला येते आणि यावेळेस ती 10 मे 2024 रोजी येत आहे. अक्षय तृतीयेचे आपले महत्व काय आहे आणि आपण हा उत्सव का म्हणून साजरा करतो आणि या दिवशी आपल्याला कोणते कार्य केले पाहिजे आणि काय खरेदी केली पाहिजे, ही सगळी माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तरी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूंचा 6वा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला आणि याच दिवशी परशुराम जयंती म्हणूनही साजरी केली जाते. त्याचबरोबर याच दिवशी भगीरथीच्या कठोर तपश्चर्याने प्रसन्न होऊन गंगा देवी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली होती आणि त्याच नंतर याच दिवशी माता अन्नपूर्णेचाही जन्म झाला आणि त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी स्वयंपाकघर आणि अन्नधान्याची पूजा करण्यासोबतच भुकेल्यांना अन्नदान नक्की करा. आणि अक्षय तृतीयेच्याच दिवशी भगवान शंकरांना महालक्ष्मीची पूजा करण्यासाठी कुबेराची पूजा करण्याचे सांगितले होते आणि या कारणामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी महालक्ष्मीची पूजा केल्याचे शुभ फळ मिळते. त्याचप्रमाणे या दिवशी महर्षी वेदव्यास यांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर महाभारताचे लेखन सुरू केले आणि या ग्रंथात श्री भगवद्गीता देखील समाविष्ट आहे आणि असे मानले जाते की या दिवशी गीतेच्या 18व्या अध्यायाचे पठण केले पाहिजे. आणि अक्षय तृतीयेच्याच दिवशी नर नारायण देखील पृथ्वीवर अवतरले होते आणि महाभारतामध्ये याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना त्यांच्या वनवासात अक्षय पात्र दिले होते आणि अक्षय पात्र हे कधीच रिकामे नसते, ते नेहमी अन्नाने भरलेले असते आणि ज्यातून पांडवांना अन्न मिळत असे आणि अशी ही अक्षय संपन्नता आपल्या आयुष्यातही यावी आणि आपल्याला अपेक्षित असलेला आनंद अक्षयपणे टिकून राहावा आणि यासाठीच आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करून ही साजरी करायची आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी कपडे, सोन्या चांदीचे दागिने, वाहन, घर, मालमत्ता हे सर्व खरेदी करणे खूपच चांगले मानले जाते आणि त्याचबरोबर धार्मिक कार्यांसोबत दान केल्याने खूप शुभ फळ मिळत असते आणि त्यामुळे आपल्या संपत्तीमध्ये वाढ देखील होते. आणि त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रानुसार आणि या दिवशी आपल्याला जर सोने चांदी आपण खरेदी करू शकत नसेल, अशा ज्या 5 वस्तू आहेत त्या आपल्याला खरेदी करणे खूपच शुभ असेल, त्या खरेदी केल्याने आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होईल आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर राहील. आणि त्या कोणत्या अशा 5 वस्तू आपल्याला खरेदी करायच्या आहे तेच आपण पाहूया. या 5 वस्तूंची खरेदी केल्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांची प्रगती होईल. सगळ्यात आधी पहिली वस्तू म्हणजे या दिवशी आपल्याला कापूस खरेदी करायला खूप महत्त्व आहे. प्रत्येकाला सोने चांदी खरेदी करणे शक्य नसते, तर अशा वेळी कापूस खरेदी करण्याला देखील तितकेच महत्त्व आहे आणि कापूस खरेदी केल्याने या दिवशी आपल्या जीवनामध्ये शांती राहते आणि धनधान्यामध्ये वाढ होत असते. दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी सैंधव मीठ खरेदी करणे खूप शुभ मानले जाते आणि सैंधव मिठाचा संबंध हा भौतिक सुख सुविधांचे जे स्वामी आहे शुक्र ग्रह आणि माता लक्ष्मी आणि जी मानसिक शांतीचे कारक ग्रह चंद्रदेव यांच्याशी संबंधित आहे आणि त्यामुळे या दिवशी सैंधव मीठ खरेदी केल्याने आपल्या धनसंपत्तीमध्ये खूप वाढ होते. पण या दिवशी आपल्याला सैंधव मीठ हे फक्त खरेदी करायचे आहे, चुकूनही या दिवशी सैंधव मीठ आपल्याला खायचे नाहीये, म्हणजे आपल्या खाण्यामध्ये जेवणामध्ये वापर याचा करायचा नाही. तसेच या दिवशी मातीचा घडा किंवा दिवा तुम्ही खरेदी करून घरी आणायला खूपच शुभ मानले जाते. म्हणजे मातीचा घडा खरेदी करणे हा सोने खरेदी करण्या एवढेच त्याला महत्त्व आहे. जे मातीचा घडा आहे किंवा दिवा तुम्ही जर खरेदी केला
तर आपल्या संपत्तीमध्ये वाढ होऊन आपल्या कुटुंबात सदस्यांची खूप चांगली प्रगती होते. की या दिवशी जव आणि पिवळी मोहरी खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी जव आणि पिवळी मोहरी घरी खरेदी करून घरी आणल्याने माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद भेटत असतो आणि नेहमी आपली माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा असते. आणि त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी भांडे आणि कवडी खरेदी करून आणायला देखील खूप महत्त्व आहे, खूपच शुभ मानले जाते. या दिवशी तांबे पितळाची भांडे खरेदी केल्याने आपल्या धनधान्यामध्ये वाढ होते आणि कवडी तर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. या दिवशी कवडी खरेदी करून माता लक्ष्मीच्या चरणामध्ये ठेवल्यामुळे धनाशी ज्याही संबंधित समस्या असतील त्या पूर्णपणे नष्ट होतात. आणि मैत्रिणींनो, त्याचबरोबर या दिवशी आपल्याला धनलक्ष्मी कुंचन सेवा नक्की करायची आहे. धनलक्ष्मी कुंचनची सेवा कशी करतात याचा व्हिडिओ आधीच आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही मागे जाऊन नक्की बघू शकतात. आणि त्याचबरोबर या दिवशी अगदी न विसरता अन्नदान जलदान करायला विसरू नका. अगदी काही नका करू पण जलदान नक्की करा. असंही मी तुम्हाला इथे सांगेल की तुम्ही कधी बाहेर पडत असाल, गाडीमध्ये जाल, कुठेही जाल, तर पाण्याचे पाऊच तुम्ही 5-10 नक्की जवळ ठेवा. पाण्याची ज्यालाही गरज असेल लगेच तुम्हाला ते पाऊच देता येतील. तर ही सेवा मात्र तुम्ही केव्हाही प्रत्येक ठिकाणी करू शकतात. तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल आणि वाटला असेल तर सगळ्यांना शेअर करा. अगदी छोट्याशा माहितीसोबत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन व्हिडिओ सोबत, नवीन माहिती सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.